Hey, hello students, welcome back in Vidya Mandir Academy. So today we are going to solve the question number 1 of exercise 1.1. So the first question is, an agent charges 12% commission on the sale. What does he earn if the total sale amount to rupees 48,000? What does the seller get? Okay, एक सेलर आहे आणि तो काय करतो, त्याची गुड्स विकतोय. सो त्याच्यावरती त्याला किती रुपये कमिशन द्यावं लागते? 12% एवढं कमिशन. सो इथं काय दिलं आहे, टोटल सेल किती रुपयांचा झाला आहे? 48,000 रुपयाचा सेल झाला आहे. त्याच्यावरती त्याने 12% कमिशन दिलं आहे कमिशन एजंटला. ओके, सो व्हॉट डज द सेलर गेट? तो सेलरला राहिलेला रक्कम किती ते आपल्याला फाईंड करायचे. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल इथे आपल्याला कमिशनचा रेट दिला आहे. सो रेट ऑफ कमिशन इज व्हॉट? रेट ऑफ कमिशन इज इक्वल टू 12%. कमिशनचा रेट किती? 12%. अँड देन टोटल सेल, ऑल्सो वी नो दॅट टोटल सेल इज इक्वल टू 48,000 रुपीज. ओके, 48,000 रुपीज. सो आपल्याला काय करायचं आहे? रेट ऑफ कमिशन दिला आहे, टोटल सेल दिला आहे. देअरफॉर कमिशन इज इक्वल टू, कमिशन किती रुपये कमिशन? सो कमिशन इज इक्वल टू 48,000 रुपयावरती 12% कमिशन. 12% मीन्स 12/100. ओके, सो 2020 गेट कॅन्सल. वी गेट 0 ॲज इट इज. 12 8 96, 9 कॅरी. 12 4 48, 48 प्लस 9 48, 57. ओके, सो 576 रुपीज एवढं काय असेल? कमिशन असेल. ओके, therefore the seller get, this is commission. Okay, this one is commission is equal to 5,760 rupees. And seller get how many rupees? Total sale minus commission. Okay, amount which gets seller is equal to total sale मायनस, त्यातून काय सबट्रॅक्ट करायचं? मायनस कमिशन. ओके, सो टोटल सेल इज इक्वल टू 48,000 मायनस 5,760 रुपीज. सो वी गेट 48मधून 5,000 गेले 43,000 मधून 700 गेले. सो 43मधून 700 गेले तर किती? 42,300. ओके, 42,300 आणि त्यातून परत 60 गेली. ओके, मीन्स 240. 42,240 रुपीज एवढं काय असेल? दॅट इज व्हॉट डज द सेलर गेट. देअरफॉर द सेलर गेट हाऊ मेनी रुपीज? सेलर गेट 48,240 रुपीज. ओके, दिस इज द फायनल सेल. एवढे पैसे कोणाला मिळेल? सेलरला मिळेल. सेलरनं कमिशन किती पेड केलं आहे कमिशन एजंटला? 5,760 रुपीज. देन नेक्स्ट, अ सेल्समॅन रिसिव्ज ₹3% कमिशन ऑन द सेल अप टू 50%. 50% वरती 3% एवढं कमिशन. अँड 4% कमिशन ऑन द सेल ओव्हर 50,000. आणि 50,000 वरती किती रुपयेच कमिशन घ्यायचे? 4%. फाइंड टोटल इन्कम ऑन द सेल ऑफ ₹2 लाख. ओके, टोटल सेल किती रुपयांचा आहे? 2 लाखाचा. त्याच्यापैकी 50,000 वरती 3% कमिशन आणि 50,000च्या वरती 4% कमिशन. ओके, सो इथल्या कमिशन ऑन ₹50,000. कमिशन ऑन ₹50,000 इज इक्वल टू किती पर्सेंट? 3%. So 3/100 into 50,000. 2020 get cancel, which is equal to 5 3 is 15. 1,500 rupees एवढं काय असेल? दिस इज द कमिशन ऑन 50,000 रुपीज. ओके, कमिशन ऑन 50,000 रुपीज. ठीक आहे. अँड आता 50,000च्या वरती टोटल सेल किती रुपयांचा आहे? 2 लाखाचा. त्यातले 50,000 गेले. 50,000 वरती एवढं कमिशन. बाकी 50,000 कट करायचे यातून, म्हणजे किती राहतील? 1,50,000. अँड कमिशन ऑन
and commission on sales over 50,000 rupees, sell over 50,000 rupees, which is equal to, तो किती पर्सेंट आहे 4%. सो 4/100 इंटू टोटल 2 लाख होतं त्यातलं 50,000 वरती काढलं आहे आपण, म्हणजे राहिलं फक्त 1,50,000 म्हणून इथे 1,50,000 घ्यायचं. 2020 कॅन्सल. ओके, विच इज इक्वल टू 10 ॲज इट इज. 15 4 = 60. किती रुपये आला? ओके, 1,50,000 ना, 50,000 सॉरी, इथं 2 0 कॅन्सल होतील, इथे 6,000 रुपीज येईल. किती येईल? 6,000 रुपीज. इथं काय विचारलं आपल्याला? फाइंड हिज टोटल इन्कम ऑन द सेल. देअरफॉर हिज टोटल इन्कम इज इक्वल टू, हिज टोटल इन्कम इज इक्वल टू, टोटल इन्कम म्हणजे काय? 50,000 वरती किती मिळालं आहे आपल्याला कमिशन? 1,500 प्लस 1,50,000 वरती किती मिळाले? 1,50,000 वरती किती मिळाले त्याला? 6,000. सो ते 6,000 मीन्स टोटल किती झाले? 6 आणि 7,500 रुपीज. ओके, एवढं काय असेल त्याचं कमिशन असेल. ठीक, टोटल इन्कम ऑफ द, फाइंड हिज टोटल इन्कम ऑन द सेल ऑफ रुपीज. ठीक आहे. सो आपल्याला इथं दिलेलं आहे सेल्समॅन रिसिव्ह 3% कमिशन. 3% कमिशन म्हणजे 50,000 वरती 3% कमिशन म्हणजे 1,500 रुपीज. अँड 1,50,000 वरती कमिशन किती आलं? 4% रेटने 6,000 रुपीज. सो टोटल मिळेल आपल्याला 7,500 रुपीज. सो सेल्समॅनचं कमिशन किती? सेल्समॅनचं इन्कम 7,500 रुपीज. ओके. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 इज Miss Saraswati was paid rupees 88,000 as a commission on the sale of computer at the rate of 12.5%. If the price of each computer was rupees, how many rupees? 32,000 rupees. How many computers she sell? Okay. So first of all, write down here rate of commission. Rate of commission is equal to what? Rate of commission is equal to 12.5%. Okay, rate of commission is equal to 12.5%. and 12.5% means what? 12.5 and percent आहे म्हणून खाली 100. ओके, पॉईंटच्या नंतर एक डिजिट आहे तो काढायचा असेल तर 1 0 खाली द्यावा लागेल. पॉईंट निघाला. 25 4 = 100, 25 0 = 0, 25 5 = 5 1 = 5 8 = फ्रॅक्शनमध्ये जर केलं याचं तर हे येणार 1/8. सो दिस विल बिकम 1/8. फ्रॅक्शनमध्ये केलं तर 1/8. ओके. सो रेट ऑफ कमिशन इज इक्वल टू व्हॉट? रेट ऑफ कमिशन इज इक्वल टू 1/8 इफ द प्राइस ऑफ इच कम्प्युटर. प्राइस ऑफ वन कम्प्युटर दिले आपल्याला. प्राइस ऑफ वन कम्प्युटर इज इक्वल टू व्हॉट? प्राइस ऑफ वन कम्प्युटर इज इक्वल टू हाऊ मेनी रुपीज? 32,000 रुपीज. ओके. सो आपल्याला एका कम्प्युटरवरचं कमिशन काढता येईल याच्यावरून, कारण कमिशनचा रेट माहिती आहे, एका कम्प्युटरची प्राईस माहिती. सो इथे काय लिहायचं? देअरफॉर कमिशन ऑन वन कम्प्युटर इज इक्वल टू प्राइस ऑफ वन कम्प्युटर इज 32,000. ओके. आणि रेट आहे 12.5%. 12.5% मीन्स व्हॉट? 1/8. सो किती येणार? 8 4 = 32 आणि वरची 30 ॲज इट इज. सो 4,000 रुपीज एवढं काय आलं? 4,000 रुपीज एवढं कमिशन ऑन वन कम्प्युटर इज इक्वल टू, और कमिशन ऑफ नाही इथे ऑन, कमिशन ऑन वन कम्प्युटर इज इक्वल टू 4,000 रुपीज. ओके. सो इथे काय केलं आहे? मिस सरस्वतीने वॉज पेड रुपीज 88,000 ॲज ए कमिशन. ओके. सो टोटल कमिशन किती? Now given that total commission is equal to 88,000 रुपीज आणि एका कम्प्युटरवरचं कमिशन किती? 4,000 रुपीज. सो आपल्याला नंबर ऑफ कम्प्युटर जर काढायचे असतील तर टोटल कमिशनला एका कम्प्युटरच्या कमिशनने काय करावं लागेल? डिवाइड करावं लागेल. ओके. सो देअरफॉर
number of computers is equal to total commission upon commission on each computer, right? Commission on one computer किंवा each computer. Okay, so which is equal to total commission is equal to what? 88,000 रुपये. So write down 88,000 as it is upon एका कम्प्युटरवरती 4,000 रुपीज. 3030 गेट कॅन्सल. 4 1 जा 2 जा 2 जा मीन्स किती येणार 22. सो नंबर ऑफ कम्प्युटर किती असतील 2 असतील. सो हाऊ मेनी कम्प्युटर्स डिड सी सेल? सो हाऊ मेनी कम्प्युटर्स? देअरफॉर 22 कम्प्युटर्स मिस सरस्वती कॅन सेल. ठीक आहे, मिस सरस्वतीने किती 22 कम्प्युटर्स सेल केलेले असतील. सो अशा पद्धतीने तुम्हाला करावं लागेल, सोपं आहे. नेक्स्ट फोर्थ वन इज Anita is allowed 6.5% commission on the sale made by her. ओके, 6% एवढं कमिशन मिळते तिला. प्लस अजून काय मिळते बोनस. हाऊ मेनी रुपीज? त्याचा बोनसचा रेट दिला 1/2%. 1/2% मीन्स 0.5% ऑन द सेल ओव्हर रुपीज 20,000. 20,000च्या वरती जर सेल केला तर 1/2% एवढं काय मिळतं 1/2% bonus. If her total commission amount to rupees 3,400. टोटल कमिशनची अमाऊंट किती 3,400 रुपीज. फाइंड द सेल मेड बाय हर. आपल्याला सेल मेड बाय हर करायची. ओके, सो आपल्याला काय करायचं इथे अनिता इज अलाउड 6.5% कमिशन ऑन द सेल. टोटल सेल आपल्याला माहीत नाही. ओके, तो काढायचा आहे, त्याला आपण एक्स म्हटलं. टोटल सेल इज इक्वल टू एक्स रुपीज. ओके, टोटल सेल मेड बाय अनिता इज इक्वल टू हाऊ मेनी रुपीज एक्स रुपीज. माहीत नाही तर त्याला किती घेतलं आपण, दॅट इज एक्स रुपीज. ओके, आणि त्याच्यावरती किती पर्सेंट कमिशन. ठीक आहे, रेट ऑफ कमिशन इज इक्वल टू हाऊ मेनी रुपीज 6.5%. ठीक आहे, सो कमिशन ऑन एक्स रुपीज. एक्स रुपयावरती किती कमिशन आहे 6.5%. खाली काय लिहायचं देअरफॉर कमिशन ऑन, तर एक्स रुपयावरती किती कमिशन मिळेल. कमिशन ऑन एक्स रुपीज इज इक्वल टू एक्स इंटू किती पर्सेंट आहे 6.5 मीन्स 6.5 अपॉन 100. ओके, सो एवढं काय असेल कमिशन एक्स रुपयावरती एवढं कमिशन असेल. नेक्स्ट प्लस अ बोनस ऑफ 1.5%. ठीक आहे, अँड ओके बोनस ऑन किती रुपयावरती ऑन सेल्स ओव्हर रुपीज 20,000. 20,000च्या वरती जर सेल झाला. ओके, म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, आधी रुपये एक्स होते त्यातून आपल्याला 20,000 काय करावं लागेल सबट्रॅक्ट करावं लागतील. 20,000च का सबट्रॅक्ट करायचे, कारण 20,000 रुपयाच्या वरतीचा सेल कॅल्क्युलेट करतोय आपण, त्याच्यावरती बोनस मिळणार आहे आपल्याला. सो बोनस ऑन एक्स मायनस 20,000 रुपीज इज इक्वल टू किंवा इथे लिहा रेट ऑफ असं लिहा रेट ऑफ बोनस ऑन रुपीज एक्स मायनस 20,000 रुपीज इज किती रुपीज रेट येतो 1/2%. 1/2 मीन्स 0.5%. ओके, सो देअरफॉर बोनस किती येणार, बोनस ऑन रुपीज एक्स मायनस 20,000 इज इक्वल टू तो किती असेल, याच्यावरती किती पर्सेंट आहे 0.5%. म्हणजे हे एक्स मायनस 20,000 ॲज इट इज इंटू 0.5 अपॉन 100 इंटू 0.5 अपॉन 100. सो हे किती झालं 0.5 इंटू एक्स मीन 0.5x अपॉन 100 आणि मायनस इथे जर मल्टिप्लाय केलं 20,000 मल्टिप्लाइड बाय 0.5 तर हे येणार 10,000 अपॉन खाली किती 100. दोन्हीला कंबाईनमध्ये आपण असं लिहू शकतो 0.5x मायनस 10,000 ओके अपॉन 100 0.5 म्हणजे 1/2 आहे राईट ना. 1/2ने 20,000ला मल्टिप्लाय केलं तर फक्त 10,000 राहतील. 10,000 अपॉन 100
ओके. 100 दोन्हीकडे पण आहे, डिनॉमिनेटरला मीन्स 100 एकदाच. ओके. हा झाला बोनस आणि हे झालं कमिशन. ओके. दिस इज कमिशन अँड दिस वन इज बोनस. सो कमिशन आणि बोनस मिळून दोन्ही काय मिळणार आहे त्याला, त्याचा इन्कम मिळणार आहे. ओके. सो इथे काय नेक्स्ट वन इज, नेक्स्ट स्टेपला काय लिहायचं, देअरफॉर वी गेट, देअरफॉर इथे दिले आपल्याला, इफ हर टोटल कमिशन अमाऊंट इज हाऊ मेनी रुपीज, 3,400 रुपीज. ओके. सो टोटल कमिशन इज इक्वल टू, टोटल कमिशन इज इक्वल टू, पहिले किती आलेलं आहे 6.5x बाय 100, 6.5x बाय 100 प्लस दुसरं किती आलं आहे 0.5. ओके. 0.5x मायनस 10,000 अपॉन 100. ओके. आणि टोटल अमाऊंट दिलेली आपल्याला कमिशनची ती 3,400. देअरफॉर 3,400 इज इक्वल टू डिनॉमिनेटर सेम 6.5x plus 0.5x minus 10,000. So this will become here 7x. 6.5 plus 0.5 7x minus 10,000 upon 100 is equal to 3,400. 100 इकडे डिवाइड इकडे जाऊन मल्टिप्लाय होतील, मीन्स 3,400 आणि त्याच्यावरती अजून 2 झिरो इज इक्वल टू 7x मायनस एवढं. ठीक आहे. सो ही 10,000 इकडे मायनस आहे, इकडे जाऊन प्लस होईल. देअरफॉर वी गेट, ओके, 3,40,000 प्लस 10,000 इज इक्वल टू 7x. वी गेट 3,50,000, 3,50,000 विच इज इक्वल टू 7x. सो 7 इकडे मल्टिप्लाय इकडे डिवाइड होईल. देअरफॉर 3,50,000 डिवायडेड बाय 7 इज इक्वल टू x. 7 5 35 आणि वरती 4 झिरोज. देअरफॉर x इज इक्वल टू 50,000. सो 50,000 रुपीज एवढा काय असेल तिचा सेल असेल. देअरफॉर फाइंड द सेल ऑफ हर. ओके. देअरफॉर हर सेल इज 50,000 रुपीज. ओके. हर सेल इज 50,000 रुपीज. सो अशा पद्धतीने हे 4 एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचे होते. नेक्स्ट जे क्वेश्चन्स आहेत ते आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघणार आहोत. ओके. तोपर्यंत बाय ऑल ऑफ यू.